नमस्कार, मी राज साडविलकर. मी स्वतः एक हॉटेलियर आहे. मुंबईत माझी स्वतःची अंग्रेज दाबा म्हणून रेस्टॉरंटची चेन आहे. दादर, लोअर परेल, महालक्ष्मी, अंधेरी MIDC, पुणा, नाशिक, आता malaड, पनवेल आणि येणाऱ्या काळात पुढच्याच महिन्यात माझं पटना बिहारला अंग्रेज दाबा चालू होतोय. आता मी फ्रँचायझीमध्ये आलेलो आहे. पटना, बिहार, अमरावती आणि कोपरखैणे 3 नवीन आउटलेट माझे येत आहेत. तसंच ग्रिल क्राफ्ट कंपनी हा माझा आणखीन एक स्वतःचा ब्रँड आहे आणि थाळी अँड मोर हा आणखीन एक माझा ब्रँड आहे. मित्रांनो, आज जे आम्ही इथे आलेलो आहे, मी उद्योजक होणार या प्लॅटफॉर्मला आणि खूप सुंदर प्रोग्राम आहे. कारण मराठी उद्योजक फार कमी आहेत. म्हणजे उद्योजक आहेत पण मराठीमध्ये आम्हाला आमच्या पूर्वजांनी शिकवलं नव्हतं. नोकरी खरं सांगायची सेफ, घरात एक सेफ इन्कम आलं पाहिजे, फिक्स इन्कम आलं पाहिजे, नोकरी करा. पण हा जो प्लॅटफॉर्म आहे हो उद्योजकांना घडवणारा प्लॅटफॉर्म आहे. तर फार सुंदर आहे. हे मला खूप आवडलं. कारण इथे मला हावरे साहेब, अजित मराठे सर, राजेंद्र सावंत सर या सगळ्यांकडे शिकायला मिळते, ऐकायला मिळत आहे. शिकणं लर्निंग इज अ प्रोसेस आणि लर्निंगमध्येच अर्निंग आहे. तर मी सगळ्या लोकांना सांगू शकतो, सगळ्या बिझनेसमॅनना, नवीन जुन्या ज्यांना सुरुवात करायचं आहे. कारण खूप लोक धडाडीने बिझनेस सुरू करतात, ताकद लावतात, जोर लावतात, पैसा उभं करतात. पण कधी कधी असे क्षण येतात त्या बिझनेसमध्ये सुरुवातीला की भरपूर प्रॉब्लेम्स येतात. तर तेव्हा त्या मान टाकतात बिझनेस किंवा बॅकफुटवर जातात. तर तुम्ही टिकून राहा. बिझनेसमॅनसाठी सगळ्यात महत्त्वाचं असणं टिके राहणं. मित्रांनो, जर तुम्हाला यशस्वी असं असेल बिझनेसमध्ये आणि तुमच्या आयुष्यात, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे टिके राहू. कारण टिकाल तरच जिंकाल. थँक्यू.